नमस्कार मित्रांनो, मी वैष्णवी, तुमची लाडकी किंवा तुमची लाडकी नाही. हा व्हिडिओ ॲक्च्युली एक सिरियस टॉपिक आहे. सर्व गणपती मंडळांसाठी, जे गणपतीचे भक्त आहेत, जे गणपतीचे भक्त नाही आहेत, त्यांच्यासाठी हा एक टॉपिक असा आहे की माझा एक पार्सल येत होता. ओके, तर मी रोडवरती थांबलेले होते. फोन आलेलं की मॅम तुमचं ऑर्डर आलं आहे. सो मी थांबले होते त्या ऑर्डरसाठी. तर आमची बाजूलाच एक प्लॅटिनम बिल्डिंगच्या जवळ एक आहे, तिथे मंडळ बसतं. तर त्या मंडळाची छोटी छोटी 15-20 वर्षाची पोरं त्या एका भाजीवाल्यावरती, जे बाहेर धंदा लावतात ना गाड्यांवरती, त्या भाजीवाल्यावरती हे करत होते, धमकावत होते की वर्गणी दे, आम्ही पहिल्यांदा आलो तुझ्याकडे, तर वर्गणी दे. तर तो बोलला मी ऑलरेडी 3 जणांना दिले आहे, तुम्ही उद्या या. तर तो उद्या या बोलला ना, तर तुम्ही उद्या येऊ शकले असतात. तर ती लोक काय बोलले, तेरे को नहीं देने का है क्या, तू बोल बस, तेरे को नहीं देने का है क्या, नहीं देगा, तेरे को बतातो. तर माझं फक्त नजर गेली अशीच, कारण की टाईम होता ना, 2-3 मिनटं होती त्या ऑर्डरला यायला. मी जस्ट त्यांना जाऊन सांगितलं की मॅम बोली बघा, तुम्ही मागताय रे वर्गणी, पण चुकीचं पद्धत आहे तुमची मागायची. त्याला द्यायचे पैसे तर तो देईल, त्याला नाही पैसे द्यायचे तर नाही येणार. पण तो काय बोलला की उद्या ये, की देईन उद्या. आता त्याला त्याचं पोट भरायला, ते जेवढी कमाई असेल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याला मार्जिन असेल की बाबा मला आज एवढे पैसे कमवायचे. तर तो असं तर नाही बोलला ना की मी नाही देणार. तो त्या लोकांना बोलला की उद्या या, उद्या देतो. तर ही लोक बाबा माझ्यावरती चढायला लागले, तुला काय एवढी मिरची लागते, तुला बोललो का, तुला बोललो का, तुझा धंदा आहे का, असं तसं. तर मग बोलली मी काय तुम्हाला चुकीचं बोलत नाही आहे. मग बोलली मागा ना वर्गणी, अभिमानाने मागा, बिंदास मागा, पण तुझी पद्धत चुकीची आहे मागायची. वर्गणीचा अर्थ हे आहे की तुम्ही खुशी जी आहे, 10, 20, 50, 1000 जे काय असेल, 500, ती वर्गणी स्वखुशीने देतात लोक. का, कारण की एक सण आहे, आणि ते सण का साजरा करतो आपण, बाप्पांच्या आगमनासाठी. बाप्पा आपले सोबत 5 दिवस, 1.5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस, 11 दिवस राहतात. तर त्यांची आरती, त्यांचं भोग, त्यांची वस्त्र, लाईट वगैरे, ह्याच्यासाठी आपल्याला बाप्पांचं हे करायला लागतं, वर्गणी काढायला लागते. का आपण, कारण की एक मंडळ बनवलं आहे, एरियाचं मंडळ किंवा एक पर्टिक्युलर ग्रुपचं मंडळ. तर ते आमच्या इथे असं बोलतात ना, 5, 6, 10 असे मंडळ आहेत. तर ते सर्व येतात, माझ्या घरी आले, मीही पैसे दिले त्यांना, मी नाही दिले ॲक्च्युली, माझ्या आईने दिले. पण जेवढी आमच्यामध्ये ताकद आहे तेवढी आम्ही दिली, स्वखुशीने दिली. तर मुद्दा असा आहे की ते लोक मला असं बोलले की तू काय इंटरप्ट करते, तुझ्याशी मागितलं का. सवाल आहे की तू माझ्याशी नाही मागितला, तुम्ही लोक येऊन माझी मागून गेलात, आम्ही दिली पण स्वखुशीने दिली. पण तुम्ही जे बोलताय, तुम्ही मागताय लोकांकडून, जी पद्धत आहे ना बोलायची, ती चुकीची आहे. तो बोलला ना तुम्हाला उद्या यायला, तुम्ही का नाही ऐकलात त्याचा. ठीक आहे, उद्या येऊ. रोज तिथे धंदा लावतो तो माणूस, मी रोज त्याच्याकडून कॅरेट वगैरे घेते, काकडी वगैरे घेते, भाजी अशी घेते. सो त्याचा एवढाच होता की भाई मी आता पैसे देऊ नाही शकत, उद्या देतो. तर ती लोक दादागिरीवर उतरले की तुला आताच द्यायचं आहे, तुला द्यायचंच की नाही, आम्ही बघतो कसाच नाही देतो तू. तर मी त्यांना एवढंच बोलले की, तर ती लोक माझ्यावरतीच चढायला लागले की भाई तू पोरगा असली असती तर तुला गाडला असता.
मी पोरगा नाही आहे, मी पोरगी आहे, काय करू शकता का तुम्ही? मी तुम्ही काय करताय काय नाही करता मला काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला पण जाऊन मागा, मला काही आहे नाही आहे. तुम्ही त्या व्यक्तीला मारलात तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण त्यांनी काही चुकीचं बोललाच नाही आहे. चुकीचा बोलला असता किंवा बोलला असता अरे नहीं देणे काय जाओ क्या कर लोगे, तर वेगळी गोष्ट होती. उलटा काही बोलला नाही तो, काही नाही कारण की माझी समोरची गोष्ट आहे. तर ती लोक असं बोलले, तर मग बोलली काय, मी पोरगा असले असते गाडला असता. मी पोरगी आहे म्हणून त्या लोकांनी 10-15 वर्षाची पोरं, 15, 16, 17 वर्षाची पोरं मला बोलतात बाई तू पोरगा असले असते गाडला असता. आणि ह्यांची दादागिरी भरपूर वेळा झालेली आहे. भरपूर वेळा आमच्या एरियामध्ये ह्यांची दादागिरी चालूच आलेली आहे. सो एवढंच आहे की मी बोलले हे चुकीचं होतं. आणि ती एक आहे आमच्या ओळखीची एक ताई आहे, मी म्हणजे ओळखीची इन द सेन्स येण्या जाण्यामध्ये ओळखते मी त्यांना असं. तर ती बोलली तुला नाही बोलले ना, ते त्या भाजीवाल्याला बोलले. म्हणजे तुम्ही असं आहे की दादागिरी घेऊन पैसे काढायचे आणि मस्त मजा करायची, डीजे वगैरे वरती नाचायचं. अरे बाप्पा आहे तो, बाप्पासाठी आपण काय करू शकतो? बाप्पा का असतो? आपण बाप्पाला खुश ठेवायला पाहिजे. बाप्पांची जी आगमन, जे विसर्जन, जी आरती, जे भजन आपण करतो ते स्वइच्छेने स्वखुशीने करतो आणि खूप एन्जॉय करतो. माझा मुद्दा हे होता काही असू दे काही नसू दे, तुम्ही काही करा, तुम्ही बाप्पांच्या नावावरती दादागिरी करत होते. तुम्हाला द्यायचं तर दे, नाही द्यायचं तर तुला बघून घेतो, तुला धंदा नाही लावून देणार. हे चुकीचं आहे. आणि जे त्यांना सपोर्ट करत होते ते पण चुकीचं आहे, कारण की तुम्हाला मुद्दाच कळत नाही. तुम्ही पैसे दिले, तुम्ही भरपूर पैसेवाले असाल, पण जे गरीब आहे, जो मेहनत करतोय त्याच्यासाठी तर हे आहे ना की बा प्रत्येक टायमाला नाही पैसे देऊ शकत. तरी त्या व्यक्तीने बोललं भाई तुम्ही उद्या या, मी तुम्हाला उद्या पैसे देतो. काही चुकीचं नव्हतं. मला खूप वाईट वाटलं. 15-20 वर्षाची पोरं येऊन बोलतात तुला पोरगा असला असतं गाडला असता. म्हणजे दादागिरी जो हे लोकांना थांबवतोय त्याच्यावरती पण आहे आणि जो पैसे देतोय त्यांच्यावरती पण आहे. आणि वरून तो बोलतात की हां तू पैसे दिलेस का? मी बोलले अरे पैसे देऊन झाली पण मी मोकळी, 5 दिवस अगोदरच दिलेले आहे. बोलते हा महाप्रसाद येणार तुझ्या घरी. बोलली महाप्रसादासाठी नाही. मी बोलली देव मला भरपूर देतोय, भरपूर काय सगळं देतोय, तुम्हाला द्यायची काही गरज नाही आहे. माझा देव आहे माझ्यासोबत. माझ्याकडे माझ्या देवाने खूप ताकद दिली की मी कामावर जाते, 4 पैसे कमावून आणते आणि देते प्रत्येक मंडळाला. प्रत्येक महाराष्ट्रीयन, हिंदू, नॉन महाराष्ट्रीयन्स, नॉन हिंदूज सर्वांना एकच विनंती आहे, तुम्ही दादागिरी झेलू नका. तुम्ही दादागिरी झेलता ना, म्हणून हे लोक सगळं दादागिरी करता. तुम्ही बोला ना की उद्या ये ना दादा. आणि जर नाही ऐकले तर भाई आपली महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद आहे, ती तुम्हाला काहीही हार्म होऊ देणार नाही. आणि जर नाहीच आहे तर भाई MNS जिंदाबाद, मनसे जिंदाबाद. माहिती नाही BJP वाले काय करतील काय नाही, पण मनसेवाले हे करू शकतात, कारण की मनसेवाले भेदभाव नाही करत. मला तर असं वाटतं. मी अजून वोटिंग ID पण नाही बनवली आहे. आय एम जस्ट टेलिंग यू गाईज, आय एम अ मनसे सपोर्टर. बट वाय की भाई ती लोक आपली संस्कृती जपतात, म्हणून संस्कृतीसाठी MNS हे खूप छान अशी पॉलिटिकल पार्टी आहे. BJP पण आहे, पण BJPचं एवढा इंटरॅक्शन टुवर्ड्स दिस थिंग मी कधी बघितला नाही आहे. पण डू शेअर, डू लव ऑल द फेस्टिवल्स. मी अशा ऑफिसमध्ये काम करते की सगळे महाराष्ट्रीयन, नॉन महाराष्ट्रीयन, नॉन हिंदूज आहेत. सर्व सण साजरा करतो. स्कूलमध्ये पण होता, स्कूलमध्ये पण करायचो आम्ही, पण असं कधी कोणाला दुखावून असं हे केलं नाही आहे. तर तुम्ही प्लीज मंडळवाले जेवढे पण आता सण येणार आहेत आपले,
गोविंदा येणार आहे आपला, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी आपली कृष्णाची, नवरात्री आपल्या देवीची 9 दिवसाची, बाप्पा येणार आहे आता लवकरच येणार आहे त्याच्यासाठी, दिवाळी पण येणार आहे त्याच्यासाठी, दसरा येणार आहे त्याच्यासाठी. तुम्ही जेवढे पण मंडळ आहेत, तुम्ही स्वखुशीने जेवढे लोक पैसे देत आहेत तेवढे घ्या, प्लीज घ्या. आणि जेवढे नाही देत आहेत तर त्यांना कन्व्हिन्स करू शकता खूप गोड शब्दांनी, पण दादागिरी करून नको करा प्लीज. हे माझी खूप खूप मनापासून एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, प्लीज असं करा. आणि जर मी कुठे चुकले असेल तर प्लीज मला सांगा की तुला इंटरप्ट नाही करायला पाहिजे होता किंवा मी चुकीची बोलली, हे तुम्ही बोलू शकता. प्लीज फील फ्री टू से. कारण की पप्पा माझा पण आहे ना, बाप्पा माझा पण आहे, माझ्या घरी पण बसतो. आम्ही दुसऱ्यांकडून पैसे काढून बाप्पांना आणत नाही. जेवढी आमची ऐपत आहे, आम्ही जेवढी सेवा करू शकतो आम्ही करतो. तर जेवढी सेवा होते लोकांकडून आपल्याकडून तर आपण करतो आपले जेव्हा जोपर्यंत हातपाय चालत आहे. पण हे चुकीचं होतं असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? तुमचे ओपिनियन शेअर करा प्लीज. थँक्यू सो मच. लव बाप्पा, आपला मराठी, आपला महाराष्ट्र आणि आपला बाप्पा आणि आपली सण. हिंदू, मुस्लिम, नॉन हिंदूज, मराठे आणि जेवढे पण लोक आहेत हे बघतायत रे, प्लीज डू शेअर. लाईक नाही केलं तरी चालेल, पण शेअर तरी करा चांगला वाटेल तर. आणि जर चांगला नाही वाटला तर कमेंट करा. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव.